नमस्कार. लोकप्रशासन विषयाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण आज सायंटिफिक मॅनेजमेंट टेलरने मांडलेला शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत आणि त्यामध्ये कोणत्या तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे या बाबी आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. टेलरच्या शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताची निर्मिती जी आहे ती प्रामुख्याने 19व्या शतकात झालेली आपल्याला दिसून येते. विज्ञानातील शोधामुळे या काळामध्ये औद्योगिक क्रांती ही घडून आली होती. वस्तूचे उत्पादन हे केवळ मानवी कौशल्यावर आधारित न राहता यंत्राच्या साहाय्याने करण्यात येत होते. त्यासाठी प्रामुख्याने कारखाने स्थापन करण्यात आले आणि यामुळं काय झालं की विविध व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. व्यवस्थापन कार्य करणारा नवीन व्यवस्थापक वर्गही निर्माण झाला. व्यवस्थापकासमोर एकत्रित स्वरूपात व्यवस्थापनाच्या काही समस्याही निर्माण झाल्या. औद्योगिक संघटनेतील ह्या समस्या सोडवण्यासाठी किंवा औद्योगिक संघटनांचे कार्यक्षम असे व्यवस्थापन करण्यासाठी या काळात व्यवस्थापन सिद्धांत ह्याची निर्मिती अनेक विचारवंतांकडून करण्यात येऊ लागली. यामध्येच टेलरचा व्यवस्थापकीय सिद्धांत हा या ठिकाणी शास्त्रीय व्यवस्थापकीय सिद्धांत हा महत्त्वाचा असा मानण्यात येतो. टेलरची ही जी वैज्ञानिक व्यवस्थापनाची जी काही संकल्पना आहे ती अतिशय सखोल आणि महत्त्वपूर्ण अशी आहे. त्याने लिहिलेली विविध पुस्तके आणि लेखातून वैज्ञानिक व्यवस्थापनाचा सिद्धांत, त्यातील तत्वे आणि तत्वांसंबंधी किंवा तत्वज्ञानासंबंधीची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळते. टेलरने वैज्ञानिक व्यवस्थापनाच्या सिद्धांतातील जे काही तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान हे एका विशिष्ट असा परिभाषेमध्ये सांगितले. तो म्हणतो, सर्व कार्यामध्ये विज्ञानाचा वापर करणे, श्रमिक आणि व्यवस्थापन यांच्यात स्वेच्छेने सहकार्य निर्माण करणे, नैसर्गिक साधनांचा अधिकाधिक उपयोग मानवी प्रयत्नाद्वारे करून अधिक धनसंपदा निर्माण करता येते. तसेच प्रत्येक व्यक्तीचे कार्य योग्य प्रमाणात ठरवून देणे, उत्पादनात वाढ करण्यासाठी कामगारांची निवड, कार्याचे प्रमाण, उपयुक्त कार्य वातावरण निर्मिती यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर आवश्यक आहे. टेलरच्या मते की श्रमिक आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये स्वइच्छेने सहकार्य निर्माण करणे हे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व कार्यामध्ये विज्ञानाचा वापर हा करण्यात यायला हवा. त्याचबरोबर नैसर्गिक संसाधने जी आहेत ही उपलब्ध अशी नैसर्गिक संसाधनांचा अधिकाधिक त्या ठिकाणी वापर हा करण्यात आला पाहिजे आणि या अधिकाधिक नैसर्गिक उपलब्ध संसाधनांच्या वापरातून अधिकाधिक धनसंपत्ती त्या ठिकाणी निर्माण करता येते. तसेच प्रत्येक व्यक्तीचे कार्य योग्य प्रमाणात ठरवून देणे, त्यामुळं की कार्याचं योग्य वातावरण निर्माण करण्यात येऊन
अधिक प्रमाणात उत्पन्न त्या ठिकाणाहून मिळवता येऊ शकते. यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करणं यावर टेलरने भर दिलेला आहे. तसेच टेलरच्या मताप्रमाणे निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक कार्य करणाऱ्या कामगारांना प्रेरणा आणि पुरस्कार हा देण्यात यायला पाहिजे. तसेच जे कमी कार्य करतात त्या कामगारांना दंडसुद्धा करण्यात यावं. म्हणजे कर्मचाऱ्याला कार्यात प्रेरणा मिळावी, अधिक कार्य करून अधिक उत्पादन त्या ठिकाणी व्हावे, अधिक उत्पादनातून अधिक धनसंपत्तीची निर्मिती त्या ठिकाणी व्हावी. यासाठी टेलरने सांगितले की जे उत्तम कार्य करेल, चांगले कार्य करेल, जास्त कार्य करेल त्याला प्रोत्साहन देण्यात यावं आणि सोबतच त्याला बक्षीसही, इनामही देण्यात आला पाहिजे. तर सोबतच जो योग्य कार्य करीत नाही किंवा कमी कार्य करतो त्यांना दंड सुद्धा करण्याची शिफारस त्या ठिकाणी टेलर करीत असलेला आपल्याला दिसून येतो. यामुळे समाजाचे अधिक कल्याण साधता येते असे टेलरचे मत आहे. कारण अधिक उत्पादन झालं तर या अधिक उत्पादनातून अधिक धनसंपत्ती निर्माण होऊ शकते आणि ह्याचा परिणाम किंवा याचा लाभ समाजाला सुद्धा होतो. आणि या माध्यमातून या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या ह्या तत्वानुसार, या सिद्धांतानुसार की या ठिकाणी समाज कल्याणही त्या ठिकाणी साध्य करता येऊ शकतं. तत्कालीन परिस्थितीशी टेलरचे वैज्ञानिक व्यवस्थापनाचे सिद्धांत जे आहेत हे काही तेवढ्या प्रमाणामध्ये सुसंगत असे नव्हते आणि याची जाणीवही टेलरला होती. कारण कामगार आणि मालक, कारखानदार, व्यवस्थापक यांच्यातील हितसंबंधांमध्ये भिन्नता असते. या हितसंबंधातील भिन्नता कमी करून त्यांच्यात सहकार्य निर्माण करण्यासाठी टेलरने काय केलं की मेंटल रिव्हॉल्युशन म्हणजेच मानसिक क्रांती असे तत्व सांगितले. टेलरला या बाबीची जाणीव होती की जे काही सिद्धांत तत्व ते सांगत आहे, जो काही मांडत आहे ते तत्कालीन परिस्थितीला अनुकूल किंवा अनुरूप असे नव्हते. तर त्याला विरोध होणं साहजिक होतं. कारण यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे काही व्यवस्थापक आहेत, मालक आहेत आणि कर्मचारी अथवा कामगार आहेत ह्यांच्या हितसंबंधामध्ये भिन्नता असते. आणि ही हितसंबंधात असणारी भिन्नता या ठिकाणी ह्या तत्वाला परिपूर्णता मिळणे हे कठीण होऊन बसलेले होते. टेलर आपले तत्वज्ञान मोजक्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, मनगट किंवा दबावापेक्षा विज्ञानाचा वापर संघर्षाऐवजी शांतता, व्यक्तिवादाऐवजी सहयोग अथवा सहकार्य, मर्यादित उत्पादनाऐवजी अधिक उत्पादन, प्रत्येक व्यक्तीचा त्यांच्या अधिकाधिक कार्यक्षमता आणि समृद्धीपर्यंत विकास हा साधता आला पाहिजे. टेलर ही जी काही केवळ मानवी क्षमतेवर आधारित कार्य आता राहिलेले नसून ह्या बाबी आता टेक्निकल झालेल्या आहेत किंवा विज्ञानाचा वापर, यंत्रसामुग्रीचा वापर आता करण्यात येणे टेलर अपरिहार्य असे मानतो. सोबतच संघर्षाऐवजी शांतता, केवळ मतभिन्नतेतून संघर्ष निर्माण करण्यापेक्षा त्यामधून परस्पर सहकार्य, सामंजस्य यामध्ये वाढ करून त्या ठिकाणी शांततेने जे
मार्ग आहेत त्यामधून योग्य उपलब्ध मार्गाचा वापर त्या ठिकाणी करता येऊ शकतो असे टेलर त्या ठिकाणी मानतो. तसेच व्यक्तिवादाऐवजी सहकार्य किंवा सहयोग असला पाहिजेत असेही टेलर मानतो. केवळ एक व्यक्ती अथवा व्यक्ती समूहाला त्या ठिकाणी प्राधान्य, मग ते व्यवस्थापन असो अथवा कर्मचारी संघटना असो, या व्यक्तिवादाला त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रायोरिटी न देता त्या ठिकाणी परस्पर सहयोग अथवा परस्पर सहकार्य ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रायोरिटी दिली पाहिजे असे टेलर मानतो. कारण ह्या परस्पर सहकार्य, परस्पर सहयोग याच्याशिवाय या ठिकाणी हे वैज्ञानिक व्यवस्थापनाचा सिद्धांत हा काम करू शकत नाही याची जाणीव टेलरला होती. या व्यवस्थापन सिद्धांतामध्ये, शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांतामध्ये टेलरनी जी काही तत्वे सांगितलेली आहेत ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.